5 ऑगस्टला जंतर मंतरवर कल्याण डोंबिवली परिसरातील 27 गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि सर्व संबंधितांच्या सहभागातून दिवा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं म्हणून एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सारीच मंडळी सहभागी होणार आहोत। 1000 जणांची परवानगी जंतर मंतरवर त्या मंडळींना मिळालेली आहे आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या थेट दिल्लीत जाऊन केंद्र शासनाच्या कानी पडतील या दृष्टीनं हे आंदोलन आम्ही साकारतोय। ज्या पद्धतीनं 8 तारखेचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न नवी मुंबई पोलिसांनी पनवेलमध्ये जवळजवळ पनवेलचे सारे प्रवेशद्वार बंद करून नाकाबंदी करून केला, त्यानंतरही 12 ठिकाणी पोलिसांनी अगदी खारघरपर्यंत त्या ठिकाणी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नानंतरही प्रचंड पाऊस असतानाही प्रचंड दडपशाही पोलिसांची असतानाही सुमारे 1700 आंदोलक हे आमचं जे दुपारी जमण्याचं ठिकाण होतं सानपाडा दत्त मंदिर त्या ठिकाणी पोचले। अनेक ठिकाणी रस्त्यावर आंदोलक त्या ठिकाणी चालत जाताना दिसले। कणबोली पोलीस मुख्यालयामध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलक जमले। हे बघता लोकांमध्ये आत्ता सरकारच्या विरोधात दिवा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या बाबतीत जी चालढकल जो हलगर्जीपणा केला जातोय त्या संदर्भात या ठिकाणी प्रचंड नाराजी आहे, प्रचंड असंतोष आहे आणि म्हणून लोक पोलिसांची दमनशाही प्रचंड पाऊस असतानाही 8 तारखेला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले। हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही जंतर मंतरवर करतोय। निश्चितपणानं या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या कानी हा आवाज जाईल हा प्रयत्न आमचा आहे, पण या आंदोलनानंतर जे आंदोलन आम्ही मंडळी साधारण ऑक्टोबरमध्ये साकारायला मागतोय ते मात्र निर्णायक असेल हा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला देण्यासाठी आम्ही मंडळी जातोय। मला विश्वास आहे की निश्चितपणानं मोठ्या संख्येनं आंदोलक त्या ठिकाणी जातील आणि जो उद्देश कल्याण डोंबिवलीतल्या आमच्या सहकार्यांच्या मनामध्ये आहे की त्या ठिकाणी विविध पक्षीय खासदारांच्या माध्यमातून हा आवाज संसदेपर्यंत पंतप्रधानांपर्यंत पोहोचवावा तो साध्य होईल हा विश्वास मला वाटतो। उशिरा का होईना पण आमदार प्रशांत ठाकूरांनी देखील याचं समर्थन केलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी मी आहे असं ते केलं। आपण कसं बघताय? आम्ही कसं बघण्यापेक्षा जाग्यावर जे 8 तारखेला त्या ठिकाणी रश्मिता पोपेटाच्या उपोषणानंतर आंदोलन झालं त्याच्या बाबतीतली त्यांची भूमिका ही 100% नकारात्मक होती, विरोधाची होती। पण आता त्यांना सद्बुद्धी होत असेल तर निश्चितपणानं ती चांगली गोष्ट आहे। कुणाच्या का प्रयत्नानं होईना, कुणाच्या का सहभागानं होईना ह्या आंदोलनाला बळ मिळत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू। प्रचंड पूर्णपणे प्रशांत ठाकूरांनी आतापर्यंत जी आंदोलनं केली ती त्यांच्या कंपनीला टेंडर मिळावे म्हणून सिडकोवर फक्त दबाव तंत्र वापरण्याचा किंवा कुठल्या आस्थापनाविरोधात कामगार आंदोलनं केली कंपन्यांना। काय झालं? रिझल्ट 0। इतकी वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून ते निवडून येतात, आमदारकी करतायत, त्यांचा रिझल्ट आंदोलनाबाबत फार वाईट आहे आणि मॅनेज असतात त्यांची आंदोलनं। आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी आता आपण म्हटलं की त्यांनी पाठिंबा दिलाय। 8 दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते की कुणाचा हेतू काय आहे ते तपासून पाहावा लागेल। मला वाटतं आज प्रशांत ठाकूरांचा हेतू काय आहे ते तपासावा लागेल। निश्चितपणे ते समाजाबरोबर नाहीये। माझी विनंती आहे
की त्यांनी राजीनामा द्यावा आणि आंदोलनकर्त्यांच्या सोबत, किंबहुना त्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्या सोबत असू. की इथल्या लेकीनं आंदोलन केलं, आम्ही सगळे सर्वपक्षीय लोक आंदोलनात सहभागी झालो, भाजपचे लोकही पाठिंबा द्यायला आली होती. मग अशा वेळी प्रशांत ठाकूरांनी घरात बसून राहणं हे पलपुटे धोरण आहे. त्यांनी आंदोलनात यायला होतं, त्यांनी किमान पाठिंबा द्यायला होता. त्यांची जर मनापासून इच्छा आहे, मी सुरुवातीपासून सांगतोय की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं जर नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं तर लोकनेते दिबा पाटील जे खासदार होते, 5 वेळा आमदार, विधानसभा लढवली, जिंकले, विधान परिषदेला होते, राज्यसभेवर होते, तर कदाचित त्यांना असं वाटतं की त्यांच्या वडिलांचं नाव राहणार नाही. जे त्यांच्या वडिलांनी त्यांच्या संस्थांना, शिक्षण संस्थांना नाव दिलंय, त्यातून ते नाव गाजवण्याचा प्रयत्न करतायत. तर दिबा पाटील साहेबांचं नाव जर विमानतळाला दिलं तर रामशेठ ठाकूरांचं नाव खाली येईल, या भीतीपोटी ते आंदोलन मनापासून करत नाहीये किंवा सरकारवर दबाव आणत नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.